नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 18। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बांधणी केल्यानंतर ऊस पिवळा पडतो किंवा धीम्यागतीनं त्या ऊसाची वाढ होत असते, ही का होते हे सांगणार आहे। आणि 1 ते बरोबर 17 पार्ट आपल्या आचार्य ॲग्रो यूट्यूबच्या चॅनलवर अवेलेबल आहे, पाहायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये पार्ट नंबर 19 टाका। तर मित्रांनो, बांधणी केल्यानंतर आपला ऊस पिवळा किंवा धीम्या गतीनं का वाढत असतो याची कारणं शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपला ऊस ज्यावेळी बांधणी करत असतो तेव्हा झाडाच्या 40 ते 60% पर्यंत आपण मुळ्या तोडतो। दुसरा विषय, बांधणी करते वेळी ज्यावेळी आपण भोंडा चढवतो, भोंड्याच्या आणि ऊसाच्या मध्ये जर गॅप शिल्लक राहिला त्यामुळे सुद्धा ऊस पिवळा किंवा ऊसाची वाढ कमी व्हायला चालू होते। तिसरा, ज्यावेळी आपण रासायनिक फर्टिलायझर जमिनीमध्ये क्रिएट करतो किंवा टाकतो तेव्हा आपल्याला भरमसाठ प्रमाणात आपण एकतर रासायनिक खतं टाकतो, त्याचा अनबॅलेन्सिंग केलेला असतो, बॅलेन्सिंग नसतो, त्यामुळे जमिनीमध्ये जमिनीचा pH EC आणि जमिनीमध्ये उष्णता वाढल्यामुळं जमिनीची म्हणजे पिकाची पिवळापणा आणि त्याची वाढ धीम्या गतीनं होते। हे आपल्याला नको असेल आणि कंटिन्युटिव्ह जर झाडाची वाढ करायची असली, जमिनीचा pH नॉर्मल ठेवायचा असेल तर हे आळवणी घेणे फार महत्त्वाचे। कोणती तर शेतकरी मित्रांनो, आचार्य ॲग्रोचं शुगरकेन किटमधलं पावडर नंबर 1, पावडर नंबर 2 हे अशा 250-250 ग्रॅमचे 2 पाऊच, त्यासोबत 19-19 1 किलो 200 लिटर द्रावण तयार करून ठिबकच्या माध्यमातून किंवा पंपाच्या माध्यमातून ड्रिंचिंग द्या, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। ही माहिती जर आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। नमस्ते।